नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्र अनलिमिटेड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता जाऊयात थेट देहूला, जिथे प्रस्थान ठेवलं जाणार आहे पुढच्या काही वेळातच तुकाराम महाराजांच्या पालखीचं. विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आहेत. विशाल, माझा आवाज पोहोचतोय? हो माऊली मिलिंद, आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि अर्थात इथला विठ्ठल नामाचा गजर देखील आपल्यापर्यंत पोहोचत असणार. थेट जर इथला माहोल मिलिंद दाखवायचा झाला तर सुरुवात करतोय मी इथल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारापासून. हा सभामंडप जर आपण बघितला तर छानपैकी फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेला आहे. आणि मिलिंद, परंपरेनुसार, प्रथेनुसार ज्या चांदीच्या पादुका आहेत आणि शिवाय ज्या तांब्याच्या पादुका आहेत नारायण महाराजांच्या, त्या आता माऊली म्हणजे तुकोबांच्या आजोळी तिथं पहिले त्यांना आणलं जातं, त्याचं पूजन केलं जातं आणि त्या इथे सभामंडपात आलेल्या आहेत. थोड्याच वेळात काल्याचं कीर्तन जे आहे ते संपणार आहे. आणि मिलिंद माऊली, मग अर्थात सगळ्या भक्तांना प्रतीक्षा असते, एक आस असते, ती म्हणजे प्रस्थानाची. म्हणजे धावा रे पंढरी विसावा, ही जी भावना आहे ती आत्ता या क्षणापासून म्हणजे देहूपासूनच सगळ्यांच्या मनात दाटायला सुरुवात होते. जर इथला सगळ्या आजूबाजूचाही माहोल मी आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे यांना दाखवायला लावायला शिळा मंदिर दिसतंय. आणि एक एक करून पालखीच्या मागच्या ज्या मानाच्या दिंड्या आहेत, मग दिंडी नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, या मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या या मंदिरामध्ये येत आहेत आणि आता प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर जात आहेत. कारण इथे अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पालखीतली एक शिस्त आहे, पालखी पाठीमागचा जो एक क्रम आहे त्यानुसार या सगळ्या ज्या पालख्या आहेत त्या आतमध्ये येतात, प्रदक्षिणा घालतात, पादुकांचं दर्शन घेतात आणि बाहेर जात आहेत. असा सगळा माहोल जो आहे मिलिंद या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अगदी आषाढी एकादशी पर्यंत प्रत्येक घडामोड आपण आपल्या दर्शकांना याची देही याची डोळा घरी बसल्या बसल्या पोहोचवणार आहोत. आणि हा हरिनामाचा गजर जो आहे तो अर्थात त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. माझ्याबरोबर इथले गोंधळी आहेत. गोंधळी, आमच्या जरा दर्शकांसाठी होऊन जाऊ द्या. बरोबर चालते. पुण्याचे पालकमंत्री असतील आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते देखील इथे उपस्थित राहणार आहेत. मिलिंद, थोड्या वेळाने इथे टाळ मृदुंगाचा गजर सुरू होईल. एवढंच नाही तर वारकरी इथे आले, पादुकांचं दर्शन घेतलं की मंदिराला प्रदक्षिणा घालतात, नदीमध्ये स्नान केलं जातं आणि मग हा जो समोर फुगडी दिसते आहे ती सुद्धा जोरात रंगत असते. खरंच वातावरण खूप वेगळ्या प्रकारचं होऊन जातं, अंगावर रोमांच उभे राहतात. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, मी परत एकदा तुझ्याकडे येतो. गोविंद, देहू नगरीत काय काय प्रकारच्या व्यवस्था प्रशासनानं केली आहेत? गोविंद, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हो, आवाज येतोय. दिंड्या अनेक दाखल होत आहेत या वारीत सहभागी होणाऱ्या. काय वातावरण आहे सध्या? पाऊस अजूनही आलेला नाही, त्यामुळे उत्साह कमी आहे का? आणि प्रशासनाच्या वतीनं काय काय व्यवस्था करण्यात आली? मिलिंद सर, रामकृष्ण हरी. खरं तर सगळंच वातावरण जे आहे ते भारावलेलं आहे. इंद्रायणी काठ जो आहे तो भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेला आहे. वरुण राजाची जी हजेरी आहे ती लागेलच अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. कारण की इथे आल्यानंतर जे शेतीची कामं आहेत तो आपला देव पाहून घेईल अशी या सगळ्या वारकऱ्यांची भावना असते. 250 किलोमीटर आता यांना चालायचं आहे आणि त्याआधी आपण बघतोय की इथे सगळे विसाव्याला थांबलेले आहेत. थोड्या वेळातच म्हणजे 2 वाजता महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि त्यासाठी ही सगळी मंडळी दरवर्षी येतात. मिलिंद सर, एक अत्यंत महत्त्वाचं जर तुकाराम महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे किंवा ते त्यांना जगद्गुरू का म्हणायचं, तर त्यांनी जी दिलेली शिकवण आहे की पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा.
एवढ्या सोप्या शब्दात, म्हणजे त्या काळामध्ये मोक्ष हे सामान्यासाठी नव्हतं, मोक्षाची दारे उघडी नव्हती. वेद पुराण यापासून सामान्य ही सगळी जनता जी आहे ती लांब होती. मात्र तुकाराम महाराजांनी आपले विद्रोही विचार मांडले आणि केवळ वारी केली तरी तुम्हाला मोक्ष मिळू शकतो, नामामध्ये एवढी शक्ती आहे असं त्यांनी म्हटलंय. माझ्यासोबत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली ही सगळी मंडळी आहेत. महाराज तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तुम्ही 250 किलोमीटर चालत जाणार आहात. मोठा टप्पा आहे. हे कोणत्या जोरावर, कोणत्या विचाराच्या आधारावर हे सगळे टप्पे पार करता? फक्त नामचिंतनाच्या जोरावर आम्ही हे टप्पे पार पाडतो. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. या न्यायानं जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. त्याच पद्धतीनं हा तमाम वारकरी पंढरीनाथांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट बघत आता पंढरीकडे. पण तरी तुम्हाला थोडी चिंता आहे की पाऊस अजून यायचा आहे, होईल ना? नाही होणार, पाऊस होणार, पुढे दिंडी चालू नाही होणार की 100% पाऊस होणार. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? अनुभव काय? मी 5 वर्षापासून वारी करतो. पाऊस 100% पडणार. जेव्हा माऊली दिवे घाटाला लागली ना 100% पाऊस पडणार. काल दिवे घाटात भरपूर झाला पाऊस. काल आम्ही साताऱ्याहून आलो, कोरेगाव तालुका. तर दिवेघाट, जेजुरी ते दिवेघाट भरपूर पाऊस पडलेला आहे. अर्थातच मिलिंद सर, ह्या भावना आहेत. 2 वाजता पालखी प्रस्थान ठेवेल. मात्र ज्या पद्धतीनं आपण एकदा वारीच्या वाटेला लागलो तर आपली जी सगळी दुःख आहेत त्याची दखल पांडुरंग घेईल. पाऊस जो आहे तो हजेरी लावेलच आणि आनंदाचा वर्षाव जो तो होईल आणि तोच आनंद सोहळा आपल्याला याची देही याची डोळा इथे अनुभवता येईल या वारीच्या निमित्तानं. मिलिंद सर. गोविंद, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात आणि इथे आता मंदिराच्या परिसरात आपण वारकऱ्यांचा उत्साह पाहतो आहे. तुळशी वृंदावन घेऊन महिला मोठ्या संख्येनं आहेत, स्थानिक लोक मोठ्या संख्येनं आहेत आणि विणेकरी आहेत, टाळकरी आहेत आणि इथे कोणीच लहान मोठं नसतं. म्हणजे गोविंद, हा अनुभव तूही घेतला आहेस, अनेक वर्ष मीही काही वेळेला घेतलेला आहे. पण काय या वारीमध्ये असं अनोखं आहे हे प्रामुख्यानं तुझ्याबरोबर असलेल्या लोकांच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तिथे आल्यानंतर मी पण कुठे जातं हे शोधूनही सापडत नाही त्या वारीत. जो जैसे मैंने कहा कि देश को परिवर्तन. अर्थातच वारी ही केवळ एक धार्मिक जबाबदारी नाही आहे यांची, तर वारी प्रत्येकाला काहीतरी प्रत्येक टप्प्यावर शिकवत असते आणि ती शिकवण घेण्यासाठी म्हणजे इथे प्रत्येकजण अहंकार विसरून जातो आणि एकमेकांच्या पायी लागतो. ही खरं तर वारकरी संप्रदायाचं मोठेपणा आहे आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या सामाजिक शिकवणी आहेत ते वारीच्या वाटेवर आपल्याला शिकायला मिळतात. समतेचा संदेश जो दिलाय तो या वारीने दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी या सगळ्यांना दिलेला आहे आणि तो विचार जपण्यासाठी, तो वारसा जपण्यासाठी समतेचा, म्हणून हे सगळे वारकरी पुन्हा एकदा येऊ. इथे वारकरी बसलेले आहेत. थोड्या वेळाने टाळ मृदुंगाचा गजर मंदिराच्या परिसरात सुरू होईल, तोही आपल्याला अनुभवायचा आहे. आपण तुर्तास जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. दूसरी जिम्मेदारी सुप्रिया सुले पार्लियामेंट के सदस्य, उनको भी हम वैश्विक प्रेसिडेंट का अनाउंसमेंट करते हैं और उनके साथ हरियाणा, पंजाब, महिला, यूपी एंड लोकसभा का कोऑर्डिनेशन, ये काम उनके ऊपर रखते हैं. सुनील तटकरे नेशनल जनरल सेक्रेटरी, उनके पास उड़ीसा, वेस्ट बंगाल और नेशनल कमिटी, सेशन कॉन्फ्रेंसेस, इलेक्शन कमीशन के इशू, किसानों के इशू, माइनॉरिटी डिपार्टमेंट, ये जिम्मेदारी उनके ऊपर देगी. डॉक्टर योगानंद शास्त्री जी ऑर्गेनाइजेशन सेवा दल और दिल्ली स्टेट की अध्यक्ष की जिम्मेदारी. के शर्मा नेशनल जनरल सेक्रेटरी, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश पंचायत राज डिपार्टमेंट. मिस्टर फैजल, मेंबर ऑफ पार्लियामेंट फ्रॉम लक्षद्वीप, तमिलनाडु, तेलंगाना, केरला आणि ओव्हरसीज इंडिया डिपार्टमेंट, फॉरेन अफेअर्स डिपार्टमेंट.
Narendra Verma, all northeastern states, media and IT department. Jiten Rawat, Bihar, Chhattisgarh, Jammu Kashmir and Karnataka, Labor Department, Scheduled Tribe, OBC Department. Sir Kohli, Press Publicity, Office Administration और बाकी सब लाते नसीम सिद्दीकी नेशनल सेक्रेटरी उत्तर प्रदेश बिहार गोवा और कुछ साथी ऐसे जिम्मेदारी कुछ साथियों के ऊपर दी है और कुछ साथी है इनके ऊपर भी जिम्मेदारी है। मुझे पूरा विश्वास है कि जो टीमें है ये पूरी टीम सभी देश के साथियों को एक मजबूत बनाए, लोगों को एक तरह से विश्वास देंगे, भरोसा देंगे और देश में जो परिवर्तन लाना है इसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जो हिस्सा है वो हिस्सा उठाने के लिए ये टीम आप सबको सहयोग देगी और भी उनको सहयोग देंगे। इतना ही कहकर मैं आपसे इजाजत लेता हूँ। नमस्कार। पटेल हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असतील अशी घोषणा शरद पवार जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं दिल्लीतल्या कार्यक्रमातून केली आहे। प्रफुल्ल पटेल बोलतात, आपण ऐकूया। स्वागत करना होता है। अभी मैं पार्टी के जनरल सेक्रेटरी के शर्मा जी से कहूँगा आप आभार प्रदर्शन सबकी ओर से आज के कार्यक्रम का और इसके पश्चात राष्ट्रगीत सभी लोग अपनी जगह पर बिना कोई आवाज कोई हिलचल करे यहाँ पर खड़े रहेंगे। हिंदुस्तान के लोकप्रिय नेता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माननीय राष्ट्रीय अध्यक्ष और माननीय पवार साहब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे नवे कार्यकारी अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे। दिल्लीतून सगळ्यात मोठी बातमी हाती येते या क्षणाची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन आहे। दिल्लीमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडतो आहे, यासह मुंबई आणि महाराष्ट्रातही काही कार्यक्रम होत आहेत। पण शरद पवार यांनी काही क्षणांपूर्वी भाषण करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि त्यानुसार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष असतील आणि सुप्रिया सुळे या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष असतील। या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, अखेर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा झालेल्या आहेत। प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, आजच्या दिवशी या दोन्ही घोषणा अपेक्षित होत्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना दिवस हा दिल्लीत साजरा होतोय आणि दिल्लीत साजरा होत असताना शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेता आहेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची घोषणा केलेली आहे। सुप्रिया सुळे यांना निवडणुका घेण्याची आणि पक्षामध्ये जेही बदल करायचे त्या संदर्भात एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। सोबतच सुनील तटकरे यांना काही राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर एक प्रकारे जर बघितलं आपण तर सुप्रिया सुळे यांना एक अतिशय मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। दुसरीकडे अजित पवार यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, हे देखील आज या निमित्ताने लक्षात येतं। प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेसचा जर का विचार केला तर आतापर्यंत फक्त अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता। महाराष्ट्रात सुद्धा यापूर्वी आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा नियुक्त्या केल्या गेल्या त्यावेळेला फक्त अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अशाच नियुक्त्या केल्या गेल्या। कार्यकारी अध्यक्ष हे पद पहिल्यांदाच तयार केलं गेलंय राष्ट्रवादीत? पहिल्यांदाच कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे पद देण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रफुल्ल पटेल
आणि सोबत सुप्रिया सुळे यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की प्रफुल्ल पटेल यांना ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आणि सोबतच सुप्रिया सुळे या निमित्तानं आता हा कार्यक्रम आता स्थापना दिवसाचा कार्यक्रम संपत आहे आणि या निमित्ताने जर बघितलं आता यानंतर काही अजून महत्त्वाच्या घोषणा होतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दरम्यानच्या काळात अजित पवार हे या संपूर्ण कार्यक्रमात नाराज दिसत असल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे पण म्हणजे थोडक्यात म्हणायचं बघितलं तर या सगळ्या घोषणा होत असताना अजित पवार हे स्टेजच्या डाव्या हाताला बसलेले होते. त्यांची प्रतिक्रिया ही आपण पाहिली, ती पुन्हा प्रतिक्रिया आपण मंच दृश्यांच्या माध्यमातून पाहू. पण भाकरी फिरवली जाईल हे स्वतः अजित पवारही सांगत होते, शरद पवारही सांगत होते. तेच एक प्रकारे खरं झालंय. बरोबर आहे. हे सगळं ज्या पद्धतीनं आपण संपूर्ण नाट्य बघितलं आपण, तर या नाट्यानंतर ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या आणि नाट्य घडल्यानंतर ज्या पद्धतीनं पाहायला मिळते आपल्याला की एकीकडे ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं हे आहे की यातून आता कुठेतरी हे जे बदल आहे हे बदल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि या बदलातून काय घडामोडी होतात हे देखील पाहणं ठरणार आहे. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि या महत्त्वाच्या घोषणांमधली सगळ्यात मोठी महत्त्वाची घोषणा अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच कार्यकारी अध्यक्ष हे पद तयार करण्यात आलंय आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाकरी फिरवली जाईल याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार करत होते आणि त्याचा प्रत्यय आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला प्रत्येक निर्णय हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयाकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे? भाकरी फिरवून एक प्रकारे नेतृत्वाच्या हस्तांतरणाची औपचारिक सुरुवात केली कार्यकारी अध्यक्ष नेमून. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? या सगळ्या घोषणांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांची नावं होती, पण राज्यातले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मात्र कोणत्याही स्वरूपाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांनी केलेल्या भाषणातून कोणत्याही प्रकारची औपचारिक जबाबदारी पक्षाची सोपवण्यात आलेली नाही. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच सुप्रिया सुळे यांच्याकडे सुद्धा कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपण जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व बदलाच्या संदर्भातला विचार करायचा म्हटलं तर स्वतः शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पुस्तकाच्या विस्तारित भागाचं प्रकाशन जेव्हा झालं त्यावेळेला सांगितलं होतं की भाकरी फिरवली जाईल ती फिरवली पाहिजे आणि त्यानंतर
त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। यानंतर 2 दिवस मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर सुद्धा मोठं आंदोलन झालं होतं। या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत। यानंतर शरद पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मताचा आदर राखत आपण राजीनामा मागे घेत असल्याचं म्हटलं होतं, पण आता या 25व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या याच्यात आपण पाहतो, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकता अजितदादा पवार हे या कार्यक्रमाच्या इथून आता निघालेत। माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घालण्याचा प्रयत्न केला। अजितदादांना वारंवार विनंती करण्यात आली आहे की त्यांनी माध्यमांशी काही बोलावं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही औपचारिक जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली नाही। अजित पवार गाडीमध्ये बसलेत आणि ते निघून जात आहेत, पण ते माध्यमांशी आत्ता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत किंवा आत्ता त्यांना माध्यमांशी बोलायचं नाही असं दिसतंय। तर त्याच वेळेला शरद पवार यांनी 2 प्रमुख जबाबदाऱ्यांचं वाटप केलंय, म्हणजे 2 व्यक्तींच्याकडे प्रमुख जबाबदारी दिली। त्या 2 व्यक्ती आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे। प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांच्याकडे ही कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शरद पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण पक्षाचं नेतृत्व करणार, राज्यात कोण, देशात कोण, अशी ही चर्चा सातत्यानं होती। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला, पण अजित पवार काहीच बोलले नाहीत। बरोबर, अजित पवार काहीच बोलले नाही आहे आणि ते आता निघून गेलेले आहे। त्यानंतर आता बघूया की काय बोलणार आहे। महत्त्वाचं म्हणजे नुकतीच आता घोषणा झाली आहे, कार्यक्रम संपलेला आहे, शरद पवारांचा सत्कार होतोय आणि थोड्याच वेळात आपण सुनील तटकरे यांच्याकडे देखील जाण्याचा प्रयत्न करूया। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की सुप्रिया सुळे असो किंवा मग सोबतच प्रफुल्ल पटेल असो, या दोघांनाही राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता जर बघितलं सुनील तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलेला आहे। ते देखील काय महत्त्वाचं प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पण या घडीला जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की नुकताच कार्यक्रम संपला आहे आणि प्रफुल्ल पटेल देखील आपल्याला प्रफुल्ल पटेल देखील बाहेर पडताना पाहायला मिळत आहे। पाहता ते देखील बोलण्यास तयार होणार आहे, ते देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल पटेल नंतर यानंतर आता आपण सुनील तटकरे यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया। सुनील तटकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण प्रफुल्ल पटेल नुकतेच इथे या समोर जर बघितलं आपण तर इथे कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमातून ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे। आणि आता खरंच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सुनील तटकरे ची काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपलं स्वागत करतो न्यूज 18 लोकमध्ये। आपली राष्ट्रीय सरचिटणीस यापूर्वी जबाबदारी होती तर पुन्हा जबाबदारी दिली आहे, पण 2 महत्त्वाचे पद तयार करण्यात आलेले आहे कार्यकारी अध्यक्षाचे, एक सुप्रिया सुळे आणि दुसरे सोबत प्रफुल्ल पटेल। मला या गोष्टीचा खचितच अभिमान या ठिकाणी वाटतो आणि विश्वासही आहे की 2024 सालच्या आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्त्व पवार साहेबांच्या विशाल नेतृत्वाखाली आहेच, ते मजबूत करण्याची प्रक्रिया, संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी करतो। त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या प्रफुल्लभाईंना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि गेले अनेक वर्ष संसदेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या आदरणीय सुप्रियाताईंना सुद्धा त्या ठिकाणी कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती देऊन संघटना मजबूत करण्याचा एक तऱ्हेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पवार साहेबांनी थोडी जबाबदारी कमी केली असं वाटतं का? नाही, शेवटी असं आहे की त्यांची जबाबदारी कधी कमी होऊ शकतच नाही, उलट त्यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढते आहे। देशातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची खूप मोठी जबाबदारी आज पवार साहेबांच्या वरती आहे। मला असं वाटतं एका बाजूला पक्ष संघटना मजबूत करणं आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्तरावरती सर्वांनाच एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणं, या दोन्ही गोष्टी पवारसाहेब त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून निश्चितपणे करते। असं वाटतं की 2024चं ही रणनीती तयार होते अशी वाटते? निश्चितच आहे, कारण कधीतरी त्या रणनीतीची तयारी करणं आवश्यक होतं। 1 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेला 1.5 वर्ष त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या कामाला आजपासून अधिक वेग आला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार नाही। पण अजित पवार नाराज दिसले, त्यांना कुठली मोठी जबाबदारी देण्यात आली नाहीये? अजितदादांच्या वरती नेहमीच मोठी जबाबदारी आहे। महाराष्ट्र मजबूत करण्याची जबाबदारी 99 सालापासून ते अतिशय प्रखरपणाने करत आलेले आहेत। त्यांनी कधी पक्षाच्या संघटनेमध्ये पद स्वीकारलेलं नाहीच आहे। त्याच्यामुळे
23 वर्षाचा त्यांचा महाराष्ट्रातला 24 वर्षाचा कार्यकाळ पक्षाच्यासाठी नेहमीच उपयुक्त त्या ठिकाणी ठरलेला आहे. धन्यवाद. हे होते सुनील तटकरे. त्यानंतर बघितलं तर प्रफुल्ल पटेल आपल्याला जाता समोर जर बघितलं तर अशोक जे जर बघितलं तर छगन भुजबळ देखील इथेच आहे. आणि इथे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला जर बघितलं छगन भुजबळ आता बोलत आहे आणि त्यानंतर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तिकडे शरद पवार यांची बोलणं सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या घडामोडींमध्ये एक प्रकारे जर बघितलं प्रेसिडेंट बनाया सर, क्या कहना चाहेंगे? पहली प्रतिक्रिया देखिए, 2 वर्किंग प्रेसिडेंट बनाए गए ताकि किसी के पास राज्यसभा, किसी के पास लोकसभा, किसी के पास कुछ स्टेट्स राज्य जो है उनका काम दूसरे के पास और दूसरे राज्यों का काम दिया है. फ्रंटल ऑर्गेनाइजेशन किसी के पास कुछ फ्रंटल ऑर्गेनाइजेशन ये बांट दिया गया है काम, ताकि उनके ऊपर और जिम्मेदारी उनके कंधे के ऊपर डाल दी है. और पूरे देश भर में अब इलेक्शन बहुत नजदीक आ रहे हैं तो वो काम करने के लिए पटेल आणि सोबतच जर बघितलं प्रफुल्लभाई पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष नेमण्यात आलेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की निवडणुका सगळ्या आता जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सगळ्या देशामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यामुळे यांच्या खांद्यावर एक विशिष्ट जबाबदारी टाकलेली आहे. काही राज्य जे आहेत सुप्रियाताईंकडे दिलेत बघण्यासाठी, काही राज्य जे आहेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलेले आहेत. ते राज्यसभा इकडे दिले तर लोकसभा तिकडे दिलेली आहे. हे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांची पण वाटणी केलेली आहे. निवडणुका ह्या जवळचा जे पाहता जास्तीत जास्त झपाट्यानं काम व्हावं, अधिकाधिक मनुष्यबळ त्याच्यामध्ये कामाला लागावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. हे जर बघितलं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की मोठी जबाबदारी वाढवण्याचा प्रयत्न आहे. सर बघितलं दुसरीकडे इकडे जल्लोषात सुरू आहे. वातावरण जर बघितलं आपण तिथे एकदम जोरदार जल्लोष सुरू आहे आणि जल्लोषामध्ये का एक प्रकारे 24वा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा स्थापना दिवस आहे तो उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न होतोय. आणि यासाठी जर बघितलं आपण तर इथे सत्कार समारंभ झालेले आहेत आणि आता ज्या पद्धतीनं बघितलं इथे उल्हासाचं वातावरण आहे. यामध्ये ढोल ताशे नगाडे यातून कुठेतरी वंशोद्धार व्हावं असा प्रयत्न असणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे मदत ठरतंय की या सर्व नेत्यांमध्ये जर बघितलं तर वातावरण जे आहे ते वातावरण जे आहे ते जर बघितलं आपण तर कुठेतरी हा आनंदोत्सव आहे. 24 नंतर हा 2024च्या निवडणुकीसाठी मोठा बदल म्हणावा लागेल. स्टुडिओ प्रशांत, सुप्रिया सुळे यांच्याकडनं काही प्रतिक्रिया किंवा त्यांच्या सोबतच्या काही कार्यकर्त्यांकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकले? कारण अजितदादांच्याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा सुनील तटकरे यांनी सांगितलं की त्यांनी औपचारिक संघटनेत कधीही जबाबदारी स्वीकारली नाही, पण महाराष्ट्रात ते कायमच सक्रिय असतात. अर्थात त्यांच्याकडे राज्यातल्या विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद आहे, पण सुप्रियाताई सुळे या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होणं यात बऱ्याच काही गोष्टी येतात हे स्पष्टपणे दिसतंय. आणि त्यावेळची दृश्य आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा या सगळ्या घोषणा होत होत्या तेव्हा अजित पवार यांची प्रतिक्रिया काय होती ती सुद्धा दृश्यांमध्ये कैद झाली आहे. प्रशांत, सुप्रिया सुळे यांच्याकडनं काही औपचारिक प्रतिक्रिया मिळू शकले का किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून? आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अजित पवार इथून निघून गेलेले आहे आणि त्यानंतर आता जर बघितलं आपण तर कुठेतरी यातून जी त्याच्या संदर्भात आम्ही जेव्हा विचारलं सुनील तटकरे यांना त्यांनी म्हटलंय की गेल्या 23 वर्षांमध्ये अजित पवार यांनी असं कुठलंही मोठं पद हे आपल्या खांद्यावर घेतलं नाहीये. पण या घडीला जर बघितलं त्यांनी तर त्यांची मोठी भूमिका महाराष्ट्रात राहील अशा प्रकारचे संकेत सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत. मिलिंद सुप्रियाताई काही माध्यमांची बातचीत करणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपल्याला औपचारिकपणे कधीपर्यंत मिळू शकते? सुप्रियाताई हे आज जो कार्यक्रम झालेला आहे स्थापना दिवसाचा, त्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा फोटो जरी असला पण त्या काही मंचावर आपल्याला पाहायला मिळाला नाही. याचा अर्थ त्या मुंबईत असेल आणि मुंबईत होऊ शकतं त्या प्रतिक्रिया देतील. पण त्यांचे जे सर्वस्वी नेते जे आहेत ते जर बघितलं आपण तर या घडीला हे सगळे नेते जे आहेत हे सगळे नेते या सगळ्या घडामोडींचं स्वागतच करताय, हा निर्णयाचं स्वागत करताय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण या सगळ्यांमध्ये एक हे महत्वाचं आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे.
गेल्या 24 वर्षांत हा मोठा बदल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला असं म्हणावं लागेल. मिलिंद. प्रशांत, या बदलातून आणखीन काय महत्वाचे संकेत मिळत आहेत? जी आधी चर्चा असायची राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कायम की केंद्रात सुप्रियाताई आणि राज्यामध्ये अजितदादा, हेच समीकरण पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पण कायम राहणार तर? बरोबर आहे. ज्या पद्धतीने मिलिंद जर बघितलं आपण तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार हे जे सूत्र आहे हे सूत्र पुन्हा एकदा इथे निर्देशात येतं आपल्याला. कारण की ज्या पद्धतीने आज घोषणा झालेली आहे, दोनही वर्किंग प्रेसिडेंट जे आहे ते केंद्र स्तरावरचे आहे आणि दोन्ही वर्किंग प्रेसिडेंट यापूर्वी जर बघितलं आपण ज्या पद्धतीने त्यांचं कामकाज बघितलंय, हे कामकाज त्यांचं दिल्लीच्या क्षेत्रात राहिलेलं आहे. अजित पवार यांचं नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यावेळेस अजित पवार यांनी आपली मान खाली घातली होती. याचा अर्थ असा होतो की अजित पवारांना या सगळ्यांची माहिती देण्यात आली होती. पण आता जर बघितलं आपण या घडीला तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठेतरी केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचा से अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर अजित पवारांचा जो से असणार आहे किंवा त्यांचं जे मत असणार आहे ते राज्य स्तरावरती महत्वाचं असणार आहे. कारण की या संदर्भात आम्ही सुनील तटकरे यांना जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की या संदर्भात आम्ही कुठल्याही पद्धतीने स्पष्टपणे बघितलंय की अजित पवार यांचा कामकाजाचा जे स्तर राहिलेला आहे तो नेहमी राज्य स्तरावरचा राहिला आहे आणि त्यांनी निश्चितपणे यातून कुठेतरी एक मोठा बदल घडून देण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न राज्यात त्यांनी केला आहे. आता केंद्र स्तरावरती सुप्रिया सुळे असो, प्रफुल्ल पटेल यांना विविध राज्यांसह केंद्रातल्या प्रमुख नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रामध्ये शरद पवार यांचा सेरा, आता राज्यातही सेरा राहायचा, प्रमुख त्यांचं मत असायचा. पण आता सुप्रिया सुळे यांची भूमिका ही उंचावलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि सोबत प्रफुल्ल पटेल यांची देखील. प्रशांत, आपण पाहिलं तर सलगपणे सुप्रियाताई खासदार आहेत, बारामतीतून त्या निवडून येतात. मागच्या वेळच्या त्यांच्या मताधिक्याची सुद्धा चर्चा होती. पण यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना सातत्यानं उत्कृष्ट संसदपटू अशा प्रकारचाही पुरस्कार वारंवार मिळालेला आहे. वेगवेगळ्या विषयावर त्या सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची भूमिका मांडत असतात. महाराष्ट्रातल्या सुद्धा वेगवेगळ्या विषयावर त्या सक्रिय असतात. तू म्हणालास की अजितदादा महाराष्ट्रात कायम सक्रिय राहतील किंवा महाराष्ट्राची मोठी जबाबदारी असेल, पण तुला असं वाटत नाही की औपचारिकपणे काही जबाबदारी आज अजित पवार यांच्याकडे येणं अपेक्षित होतं की जी कदाचित आलेली नाही? बरोबर बरोबर मिलिंद, एवढा मोठा कार्यक्रम 25वा स्थापना दिवसाचा कार्यक्रम आणि या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या कुठल्याही याची घोषणा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा सर्वांची होती. आपण दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी आपलं भाषण संपवलं आणि भाषण संपवल्यानंतर जेव्हा त्यांनी म्हटलं की आता मी थांबतो, भाषण थांबवतो, असं असताना देखील त्यांनी ते थांबले नाही आणि त्यांनी म्हटलं की 2 मिनिटात मी या संदर्भात अंतिम निर्णय घेतो आणि पुन्हा त्यांनी घोषणा करायला सुरुवात केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केल्या, त्यांनी सर्वप्रथम प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं, त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर जर बघितलं तर सुनील तटकरे यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर मग इतरही नेते जे शर्मा आहे त्यानंतर इतरही ज्या नेत्यांची नावं घेतली. म्हणजे प्रशांत, मला एका छोट्याशा गोष्टीचं आश्चर्य वाटलं या सगळ्या घोषणांमध्ये की जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्याकडे जम्मू काश्मीर, छत्तीसगड आणि अन्य काही राज्यांची जबाबदारी देण्यात आली, मला वाटतं कर्नाटक. पण अजितदादांचं नाव मात्र या सगळ्या घोषणांमध्ये किंवा जबाबदारी वाटप करताना शरद पवार यांनी घेतलं नाही. बरोबर आहे. शरद पवार यांनी जेव्हा आपलं भाषण संपवून पूर्ण घोषणा करायला सुरुवात केली त्या दरम्यान त्यांच्या मंचावर उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांची नावं घेतली, पण अजित पवार यांचं नाव का घेतलं नाही हे शरद पवारांच्या मनात असेल. पण निश्चितपणे आगामी काही दिवसामध्ये आपल्याला याचे पडसाद निश्चितपणे पाहायला मिळेल. पण या संदर्भात जेव्हा आम्ही सुनील तटकरे यांना या संदर्भातला प्रश्न केला की खास करून जर बघितलं आपण तर सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रामध्ये त्यांचा कामकाज हे अत्यंत महत्वाचं अजित पवारांचं आणि त्यांनी म्हटलं की गेल्या 23 वर्षामध्ये भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. पक्ष स्तरावरती कुठलेही पद अजित पवारांनी घेतलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांना होऊ शकतं की अजित पवारांना नावाची घोषणा करण्यात आली नसेल. पण हे महत्वाचं आहे की अजित पवारांच्या नावाची घोषणा आज मंचावरून करण्यात आलेली नाहीये. यामागे काय रणनीती आहे हे निश्चितपणे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल. पण गेल्या वेळेस जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं मुंबईत जे राजकीय नाट्य झालं होतं, शरद पवारांनी राजीनामा दिला, 3 दिवस त्यांना
राजीनामा परत घेण्याकरता चर्चासत्र झाले, त्यानंतर कमिट्या स्थापन करण्यात आल्या. ह्या सगळ्या झाल्यानंतर एकीकडे आंदोलन सुरू होतं. आंदोलन सुरू असताना या सगळ्या घडामोडींमधून कुठेतरी जर बघितलं तर शेवटी निर्णय झाला की शरद पवार यांनी आपला राजीनामा परत घेतला. पण आज हे स्पष्ट झालं आहे की आज शेवटी त्यांनी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती की त्यांच्या नावाची घोषणा न करणे, यातून काय रणनीती आहे एनसीपीची हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल. पण अजित पवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली नाही हे स्पष्ट आहे. मिलिंद. बर, त्यामुळे शरद पवार यांनी भाकरी फिरवली. कार्यकारी अध्यक्ष हे एक नवीन पद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालं. 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये भाषण करताना शरद पवार यांनी भाषण पूर्ण झाल्यानंतर 2 मिनिटात मी आणखीन काही घोषणा करणार आहे असं म्हटलं आणि 2 मिनिटाने पुन्हा उभं राहून 3 महत्त्वाची नावं एकापाठोपाठ घेतली. त्यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू प्रफुल्ल पटेल आणि त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यकारी अध्यक्ष हे नवं पद पक्षात तयार करण्यात आलं आहे. त्याच वेळेला महाराष्ट्रातलं आणखीन एक मोठं नाव आणि सध्या खासदार असलेले सुनील तटकरे यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सुपूर्द करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातल्या अन्य काही प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे विविध राज्यांचं प्रभारी पद सोपवतानाच राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आणि राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मात्र पक्षाची कोणतीही औपचारिक जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. प्रशांत, काय अपडेट आहेत आणखीन? थोड्या वेळ होऊ शकते सुनील तटकरे माझ्यासोबत असतील. ती सध्या जर बघितलं आपण तर सुनील सर मला सांगा, ज्या पद्धतीने अजित पवारांची चर्चा सुरू झाली आहे, अजित पवारांना जबाबदारी दिली नाही आहे, याची रणनीती काय आहे? एक असं आहे की अजितदादांनी संघटनात्मक पदभार कधी स्वीकारलेलंच नाही, तर जबाबदारी दिली नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा म्हणून अजितदादांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी कधी संघटनात्मक कामाची जबाबदारी 99 सालापासून घेतली नाही. भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष होते, आसपुते प्रदेशाध्यक्ष होते, आर पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते, अरुण गुजराती प्रदेशाध्यक्ष होते, त्याच्यानंतर पुन्हा आर पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष झाले, मधुकर पिचड झाले, भास्करराव जाधव झाले, सुनील तटकरे झाले, आता जयंत पाटील त्या ठिकाणी आहेत. संघटनात्मक जबाबदारी अजितदादांनी कधी पक्षपातीवरती यापूर्वी स्वीकारलेली नाही. परंतु महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्याने सातत्याने त्या ठिकाणी बजावलेली आहे. महाराष्ट्रातला त्यांचा कमालीचा असलेला लोकसंग्रह, विलक्षण पद्धतीचे काम करण्याची त्यांची हातोटी पक्षाला मजबूत करण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरेल असा गाढ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पण याचा अर्थ त्यांना संघटनेची जबाबदारी नाही, पण सरकारमध्ये मोठी जबाबदारी, जर समजा सरकार आलं तर शेवटी ज्या वेळेला ती परिस्थिती येईल त्यावेळेला ठरवलं जाईल. आदरणीय पवारसाहेब ठरवतील, पक्षाचे निवडून आलेले आमदार सुद्धा त्यांच्या भावना त्या ठिकाणी मांडतील. राज्याची जबाबदारी देताना दिली जाणार नाहीये, बाकी लोकांना दिली ना. कसं आहे की शेवटी असं आहे की अजितदादांनी संघटनात्मक कार्य कधी केलेलंच नाही. मी म्हटलं ना, यापूर्वी त्यांनी कधी जबाबदारी स्वीकारलेलीच नव्हती. ती न स्वीकारता सुद्धा पक्ष मजबूत करण्याचं काम अजितदादांनी सातत्याने केलंय. त्यामुळे काही कारणच येत नाही. आपण जे म्हणतात तसं कुठलंही काही कारण ना अजितदादा नाराज होण्याचं, ना त्यांच्यावरती कुठली जबाबदारी दिली म्हणून त्यांचं महत्व कमी होण्याचं. अजितदादा आहेत, ते अजितदादा मुंडच त्या ठिकाणी पक्ष मजबूत करण्याचं काम नक्की त्या ठिकाणी करते. तुम्हाला वाटत नाही घोषणा तरी व्हायला पाहिजे होती अजित पवारांची मंचावर, कारण सगळ्यांची घोषणा होती, सगळे नेते होते, साधी घोषणा तरी की अजित पवारांना आम्ही जबाबदारी देणार नाही, पण त्यांची राज्यात मोठी जबाबदारी, असं वाटतं का तुम्हाला? आवश्यकता नसतेच ना. दादांसारख्या कार्यकुशल नेतृत्वासाठी अशा अनाउन्समेंटची गरज काय आहे? सुप्रियाताईंच्यावरती कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या अनेक वर्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या कामाचे उपयोग उद्याच्या आव्हानात्मक लोकसभेच्या निवडणुकीसाठी होईल. प्रफुल्लबाई तर गेले 91 सालापासून केंद्रीय पातळीवरती काम करतात. या कार्याध्यक्षपदांच्या दोन्ही नियुक्तींच्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू झाली, एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. असं म्हणता येईल की सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार राज्यात. दादा राज्यात गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत. सुप्रियाताई सुद्धा देशामध्ये गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी काम करत आहेत.
त्याच्यामुळे त्याने आपापलं कार्यक्षेत्र ठरवलेलं आहेच आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये ते मजबूतीने त्या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे कुठलाही पद्धतीचा कुठलाही संदर्भ अजित पवार न बोलता निघून गेले, कारण काय असेल? साहेब ते अनेक वेळेला बोलतातच अशातलं का बघण्या योग्य वेळी ते बोलतील त्याच्या संदर्भात. सोबत आता जोडले गेले तर राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल आता कार्यकारी अध्यक्ष झालेत. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? पवार साहेबांनी घेतलेल्या या निर्णयाचं मी निश्चितच मनापासून स्वागत करतो. कारण असं आहे की आता पवार साहेबांच्या वयोमानाप्रमाणे कामाचं विभाजन करणं हे त्यांना गरजेचं वाटलं होतं. पूर्वी देखील त्यांनी 1 महिन्यापूर्वी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये त्याचे सुतवाच केले होते आणि त्यामुळे आज गेली अनेक वर्ष 1999 पासून पवार साहेबांना दिल्लीमध्ये साथ दिलेले प्रफुल्ल पटेल आणि खासदार म्हणून सुप्रियाताई दिल्लीमध्ये आहेत. दोघांचा दिल्लीमध्ये आणि इतर राज्यांमध्ये असलेला संपर्क हा निश्चितच मोठा आहे. या दोघांकडे कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी दिलीत आणि त्यांच्यावरती संघटनेच्या काही खात्यांची आणि राज्यांचं प्रभारी म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिली. तेव्हा एक अतिशय चांगला निर्णय पवार साहेबांनी घेतलेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तो वरिष्ठ नेत्यांपर्यंत सगळेजण त्याचं निश्चितच स्वागत करतील. पण सर, जसं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, पण अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्र किंवा अन्य कुठलीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही, याबद्दलही मोठी उत्सुकता आहे की असं का झालं? नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्राची जरी सुप्रियाताईंवरती जबाबदारी असली तरी अजितदादांवरती ती सुद्धा महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ते आज महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना कुठे बाजूला केले किंवा त्यांचा विश्वासात नाही अशातला प्रकार नाही. दादाजी या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहणारच आहेत आणि सुप्रियाताई दादांच्या सल्ला मसलतीनेच काम करतील. दादा नाराज वगैरे असं म्हणणं अजिबात खरं नाही. दादा निश्चितच त्यांची प्रतिक्रिया निवांतपणे देतील. नाही, मी नाराज हा शब्दच वापरला नाही, पण अजितदादांच्याकडे स्वाभाविक अपेक्षित होतं की 25वावं म्हणजे इतकं महत्त्वाचं आणि मोठं अधिवेशन, इतका महत्त्वाचा आणि मोठा दिवस, पण आजच्या दिवशी बाकीच्या नेत्यांच्याकडे छोटी ना काहीतरी का होईना पण जबाबदारी औपचारिकपणे दिली जाते, पण ती दादांच्याकडे नाव घेऊन जबाबदारी दिली जात नाही. म्हणून फक्त प्रश्न कार्यकर्त्यांच्याही डोक्यात. हे पहा, दादांनी यापूर्वी देखील अनेक वेळेला सांगितलं की केंद्राच्या राजकारणामध्ये मला रस नाही, मला महाराष्ट्रामध्ये रस आहे, त्यामुळे मी राज्यामध्येच काम करणार असं त्यांनी अनेक वेळेला सांगितलंय. त्याच्यामुळे त्यांना इतर राज्यांची जबाबदारी दिली नसेल. याचा अर्थ महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहेच ना. विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करतायत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहेच. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत जोडले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की राज्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आहेच, औपचारिकपणे वेगळी देण्याची आवश्यकता नाही. सुप्रियाताई अजितदादांना विश्वासात घेऊन किंवा ते एकत्रितपणेच काम करतील आणि 99 पासूनचा सुप्रियाताईंचा अनुभव आणि दिल्लीतलं काम पाहता त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला. मान्सूनची वाटचाल वेगानं होते. मान्सून आज कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये धडकेल असा अंदाज आहे, तर 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा महाराष्ट्रासह 4 राज्यांना देण्यात आलाय. पुढील 2 दिवसात ते उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये असा सल्ला हवामान खात्यानं दिलाय. हवामान विभागानं महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांना उष्णतेचा इशारा दिलाय. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. पावसाळ्यात मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावरती न जाण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. यंदा 25 दिवस समुद्रात मोठी भरती आहे. 4.80 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची देखील शक्यता आहे. खबरदारी म्हणून नौदल, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आलंय.
बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचळा शिवारात 8 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झालाय. कृषी पंप बंद असल्यामुळे शेतातील पिकं करपू लागली आहेत आणि त्याचसोबत गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालाय. यावरून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. केळीला 18.90 रुपयांचा हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी संघाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. पावसाळा सुरू होण्यास विलंब लागण्याच्या शक्यतेचा फायदा साखर विक्रीला होणार आहे. उन्हाळा तीव्र असल्यामुळे जूनमध्ये सुद्धा साखरेला मागणी असल्यामुळे गेल्या 4 दिवसात साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिमच्या रिसोड येथील बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला 6,500 पर्यंत दर मिळालाय आणि हळदीची सुमारे 15,000 क्विंटलची आवक झाली आहे. हमखास उत्पादन देणारं पीक म्हणून हळदीची ओळख निर्माण झाली असून हळदीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला पुन्हा लंपीचा धोका निर्माण झालाय. माळशिरस आणि मंगळवेढ्यात 8 जनावरांना लंपीची लागण झाली असून जिल्ह्यात सध्या 467 लंपी बाधित जनावरं आहेत. सोलापुरातील मुस्लिम तरुणानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मीरा रोड हत्याकांडामध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आलाय. मृतदेहातून येणारी दुर्गंधी थांबवण्यासाठी आरोपींनी निलगिरीच्या तेलाचा वापर केला आणि पोलिसांनी या प्रकरणी कटर खरेदीचं बिल, कुकर आणि निलगिरी तेलाच्या 5 बाटल्या असे 13 महत्वाचे पुरावे जप्त केले. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन केलं. रखडलेल्या कामातील मोबदला आणि 3 महिन्यांपासून रखडलेलं मानधन त्वरित मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. सोलापुरात अन्य अत्याचार विरोधी कृती संघटनेचा आक्रोश मोर्चा निघाला होता. अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंड देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बुलढाणा शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक वन्यप्राणी प्राण्यांच्या पाण्याच्या शोधात आहेत आणि शहराकडे येत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागानं केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25वा वर्धापन दिन असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा साजरा होणार असून मुंबई आणि पुणे कार्यालयात पक्षाचं झेंडावंदन होणार आहे. कोल्हापुरात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षातील आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली. दुपारी ही बैठक होणार आहे. बैठकीत आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी आणि राडा आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राड्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सांगलीच्या कुपवाड शहरातील यशवंत नगर भागामध्ये एका हातगाडी चालकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. हातगाडी चालकाच्या छातीवरती आणि डोक्यावरती 7 वेळा वार करून हल्लेखोर फरार झालेत आणि पूर्व वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतामध्ये पाण्याची मोटर चालू करताना विजेच्या धक्क्यानं 24 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव इथली ही घटना आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील कुडूस इथल्या धागा तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धूर पसरला. या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापूर शहरातील तुळजापूर रोड इथल्या कचरा डेपोला भीषण आग लागली असून 2 दिवसांपासून ही आग धुमसतीये. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांच्या 125 फेऱ्या मारत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये आलूबुखारा फळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. हिमाचलमधून येणाऱ्या या फळांना चांगला दर मिळतोय आणि आलूबुखारच्या पेटीला 1,000 पर्यंतचा भाव मिळत असून खवय्यांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. नवी मुंबईतल्या एपीएमसी फळ बाजारात लिची फळाची आवक सुरू झाली असून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. कोलकात्याच्या मुझफ्फरपूर इथून लिचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून उत्तम दर्जाच्या लिचीला 2,500 ते 2,700 रुपये प्रतिपेटी इतका भाव मिळतोय. देशातील बाजारात कापूस दरातील चढउतार कायम आहेत. कापसाच्या भावामध्ये अनेक ठिकाणी 100 रुपयांपर्यंतची नरमाई असून काही ठिकाणी बाजार स्थिर होता. कापसाला सरासरी 6,800 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय आणि पुढील काळात कापसाची आवक कमी होत जाईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 338व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहूमध्ये सुरू आहे. तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा दुपारी पार पडेल. त्यापूर्वी अवघी देहू नगरी वैष्णवमय झाली आहे आणि मोठ्या संख्येनं वारकरी प्रस्थान सोहळा अनुभवण्याकरता देहू नगरीमध्ये पोहोचले. आषाढी वारीच्या निमित्तानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी देहू देवस्थानचे 10वे वंशज अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आपल्या परिवारासह मुख्य मंदिरात उपस्थित होते. विश्वस्त माणिक महाराज मोरे आणि चोपदार नामदेव महाराज गिराम यांच्या उपस्थितीत हा अभिषेक सोहळा पार पडला. देहूतील मंदिरात आज पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली आणि यावेळी तुकोबांचे वंशज, विश्वस्त आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू नगरीतून प्रस्थान आज होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आणि लाखो फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहूमधील मंदिरात करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातील वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेत. मात्र पांडुरंगाचं दर्शन घेण्यापूर्वी पवित्र इंद्रायणी नदीमध्ये वारकऱ्यांनी स्नान केलं आणि वारकऱ्यांच्या गर्दीनं इंद्रायणी काठ फुलून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि वारकरी आणि दिंड्यांचं आगमन झालं. वारकऱ्यांनी अखंड हरिनाम आणि कीर्तनासाठी घाटावर तसंच अनेक ठिकाणी मंडप उभारले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मान धवलसिंह, प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या अश्वाला मिळालाय. या निमित्तानं बलराज अश्व अकलूजहून मार्गस्थ झाला आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर रिंगण सोहळा होईल आणि या रिंगण सोहळ्यामध्ये बलराज अश्व सहभागी होणार आहे. देहूमध्ये दुपारच्या पूजेनंतर तुकोबांना नैवेद्य अर्पण केला जाईल आणि प्रस्थान सोहळ्यासाठी खास नैवेद्य तयार केला जातोय. भाविकांसाठी देखील हाच नैवेद्य प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. तुकोबांच्या देहू नगरीत सध्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीनं पूजा आणि इतर विधी केले जात आहेत. मंदिरात दर्शनासोबतच काही वारकरी फुगडी खेळण्यात दंग झाले. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील आणीवाडी टोलनाक्यावरती वारकऱ्यांची अडवणूक केल्यानं संताप व्यक्त केला गेलाय. राज्य सरकारनं वारकऱ्यांना टोल माफी जाहीर करून सुद्धा टोल प्रशासनानं तब्बल तासभर रोखून धरलं होतं. दरम्यान पोलिसांनी धाव घेत टोल व्यवस्थापनाला समजले सर्व वाहनं सोडली. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगानं होते. मान्सून आज कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये धडकेल असा अंदाज आहे. तर 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा महाराष्ट्रासह 4 राज्यांना देण्यात आलाय. पुढील 2 दिवसात ते उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये असा सल्ला हवामान खात्यानं दिलाय. हवामान विभागानं महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांना उष्णतेचा इशारा दिलाय. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. पावसाळ्यात मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावरती न जाण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. यंदा 25 दिवस समुद्रात मोठी भरती आहे. 4.80 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची देखील शक्यता आहे. खबरदारी म्हणून नौदल, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आलंय. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचळा शिवारात 8 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झालाय. कृषी पंप बंद असल्यामुळे शेतातील पिकं करपू लागली आहेत आणि त्याचसोबत गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालाय. यावरून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. केळीला 18.90 रुपयांचा हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी संघाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. पावसाळा सुरू होण्यास विलंब लागण्याच्या शक्यतेचा फायदा साखर विक्रीला होणार आहे. उन्हाळा तीव्र असल्यामुळे जूनमध्ये सुद्धा साखरेला मागणी असल्यामुळे गेल्या 4 दिवसात साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिमच्या रिसोड येथील बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला 6,500 पर्यंत दर मिळालाय आणि हळदीची सुमारे 15,000 क्विंटलची आवक झाली आहे. हमखास उत्पादन देणारं पीक म्हणून हळदीची ओळख निर्माण झाली असून हळदीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला पुन्हा लंपीचा धोका निर्माण झालाय. माळशिरस आणि मंगळवेढ्यात 8 जनावरांना लंपीची लागण झाली असून जिल्ह्यात सध्या 467 लंपी बाधित जनावरं आहेत. सोलापुरातील मुस्लिम तरुणानं औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मीरा रोड हत्याकांडामध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आलाय. मृतदेहातून येणारी दुर्गंधी थांबवण्यासाठी
आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचं 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये एक खास कार्यक्रम पार पडला आणि या खास कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या। प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि सुप्रिया सुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष असतील। याशिवाय खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचं सरचिटणीस पद सोपवण्यात आलं आहे। मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या प्रमुख राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान अजित पवार यांच्याकडे मात्र कोणत्याही स्वरूपाची औपचारिक जबाबदारी सोपवली न गेल्यानं त्याची चर्चा दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगते आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।